तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला शिकवणार आहे फॉग बॅकग्राऊंड कसं बनवायचं बेसिक टू ॲडव्हान्स मोबाईलमध्ये. लाईट सेक्शन पहिलं घेणार आहे, मग डार्क 4-5 दिवसांनी येईन. तर सगळ्यात पहिलं काय आपल्याला पिंट्रेस्ट हे ॲप्लिकेशन आणि फोटोशॉप ॲप्लिकेशन डाउनलोड पाहिजे, इन्स्टॉल पाहिजे. आणि तर पिंट्रेस्टला जायचं आहे. पिंट्रेस्टला गेल्यानंतर इथे खाली बघा सर्च ऑप्शन आहे, सर्च करायचं आहे कलरफुल टेक्स्चर. हे लिहून ठेवा, कलरफुल टेक्स्चर सर्च करा. तर चांगलं तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल. तर बघू शकता का असं आहे कलरफुल टेक्स्चर. तर आता समजा मला ह्यो आवडला आहे, तर इथे 3 डॉट दिसते ते ना, त्याच्यावर क्लिक करून डाउनलोड इमेज करून घ्या. तर इमेज आपली डाउनलोड झाली. आपण काय सर्च केलं तर कलरफुल टेक्स्चर. आपण सर्च केलं तर कलरफुल टेक्स्चर. आता सर्च काय करायचं आपल्याला, वॉटर कलर. वॉटर कलर टेक्स्चर. वॉटर कलर टेक्स्चर. आणि ह्यातलं पण कोणचंही तुम्हाला आवडेल जे डाउनलोड करून घ्या. डाउनलोड इमेज करून घ्या. तिन्ही एक संगतीच करून घ्या, म्हणजे नंतर नाही तुम्हाला ॲप्लिकेशनच्या सारखं बाहेर यायचं ताप नाही होणार. आता काय करायचं आहे, कलरफुल बॅकग्राऊंड. आपलं कलरफुल बॅकग्राऊंड नाही, वॉटर कलर बॅकग्राऊंड. हे पण तुम्हाला जे आवडेल ते घ्या, डाउनलोड इमेज करून घ्या. तर 3 मुद्दे लिहून ठेवा. सगळ्यात पहिला मुद्दा आहे की कलरफुल टेक्स्चर. मग दुसरा मुद्दा आहे वॉटर कलर टेक्स्चर. आणि तिसरा मुद्दा आहे वॉटर कलर बॅकग्राऊंड. हे 3 असे तुम्ही मुद्दे लिहून ठेवा. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा. तर आता माझा ह्यो एक काय प्रोजेक्ट ऑन होता, तर मी बाहेर निघतो. परत फोटोपॅ ॲप्लिकेशन ऑन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट, पिक्सल असेल त्याला इंचेस करून घ्या. त्यानंतर 5x4 DPL म्हणजेच रेझोल्युशन असतं, ते 500 घ्या. आपल्या साईजच्या हिशोबाने करा ते. आता इथं वेगळी साईज आली, मग त्यासाठी काय करायचं, फाईल, एडिट आणि इमेज. इथे बघा वर इमेज आहे, त्याच्यावर क्लिक करून इमेज साईजला क्लिक करा. इथे पण इंचेस करा, 5x4 करा आणि ओके म्हणून दाबून टाका. तर आता जरा लोडिंगला वेळ जाईल. तर बघा काय अशा प्रकारे होईल. तर खूप मोठं झालं आहे, तर त्याचसाठी इमेजच्याच लाईनीत बघा यू म्हणून येते, तर इथं फिट द एरिया करून टाका. फिट द एरिया. आता तरी काय चुकीचं व्हायलं. इंचेस तर आपण 5x5 घेऊ. नको 5x5 नको,
4x5 घेऊ. इथे जी लिंक तुम्हाला चेन दिसते, चेन ती जॉईंट असन, ती म्हणजे अशी काळी असन तर तिला अशी दाबून क्लिक करून तोडून टाकाय, कारण ते साईज बिघडवते. मग त्यानंतर घ्या 4x5 आणि ओके करून टाका. आता काय अशा प्रकारे मग फिट एरिया करा. ओकेमध्ये आले. तर आता फाईलमध्ये जाऊन ओपन अँड प्लेस, त्यानंतर बाहेर निघून इमेज, तर इमेजमध्ये जाऊन इथे बघा पिन्स म्हणून असेल, तिथे तुमचं जे काही तुम्ही डाउनलोड केलेलं आहे ते सगळं. तर आपल्या पहिलं डाउनलोड काय केलं तर कलरफुल टेक्स्चर, ते ओपन करून घ्या. ते ओपन झालंय, पण काय वेळा काय होतं त्या प्रोजेक्टच्या मागं ते येऊन लेअर येते. तर इथे बघा लेअरचं ऑप्शन आहे, लेअरचं त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर याला होल्ड करून वर टाका. तर बघा वर येऊन गेलं आणि मग ट्रेच करा इझिली रित्या, एकदम पद्धतशीर. आणि वर बघा इथं करेक्टचं ऑप्शन आहे, करेक्ट करून टाका. तर का अशा प्रकारे आपलं बसलंय. आता लेअरमध्ये परत जावा, लेअर सिलेक्ट करा आपली, आणि इथे बघा इमेजच्या साईडला लेअरचं ऑप्शन आहे, लेअरचं वर बघा तो डॉट दिसतोय तुम्हाला, तिथे लेअरचं ऑप्शन आहे. तिथे न्यूमध्ये जावा, पहिल्याच नंबरला आहे न्यूमध्ये जाऊन लेअर वाया कॉपी. काय करायचं आहे, लेअरमध्ये जाऊन न्यूमध्ये जाऊन लेअर वाया कॉपी मारा. कॉपी मारली तर इथे लेअरमध्ये कॉपी येऊन जाईल. तर इथे वर बघा नॉर्मल असं, नॉर्मलवर क्लिक केल्यानंतर ते स्क्रीन करून टाका. तर स्क्रीन झाल्यानंतर काय होईल, जरा ते लाईटमध्ये येईल. लाईट झाल्यानंतर इथे बघा डाव्या साईडला ब्रश टूल आहे, ब्रश टूल. त्या ब्रश टूलवर क्लिक करा. ब्रश टूलवर क्लिक केल्यानंतर वरती बघा एक डॉट आहे, इथे एक डॉट आहे, 15 लिहिले आणि उलटा त्रिकोण आहे, त्याच्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर फॉग ब्रश तुम्हाला जो पाहिजे तो खोलून घ्या. त्याची जरा साईज कमी करा, तुम्हाला पाहिजे त्याची. तुम्हाला पाहिजे तशी साईज करून घ्या. आणि मग इथे एक कलर घ्या, पांढरा कलर, आणि त्यानंतर लेअरमध्ये जाऊन इथे खाली बघा असं पान पालटताना दिसते, ते लेअर असते. लेअर इथे लेअर घ्या, एक लेअर घ्या आणि बरोबर मध्ये ब्रश मारा आपला. वेट, तर ब्रश येऊन गेलाय, ते दिसणार नाही कारण बॅकग्राऊंड पण आपलं कलरफुल टेक्स्चर आपलं व्हाईट आहे, त्यामुळे दिसत नाही, पण ते बसलाय. आता ते सर्व झाल्यानंतर पुन्हा लेअरमध्ये जाऊन खाली बघा अर्धा चंद्र दिसतो, अर्धा चंद्रवणी एक सर्कल असं अर्धा चंद्रवणी, त्याला क्लिक करून व्हायब्रन्स त्याला क्लिक करा. व्हायब्रन्सला क्लिक करा. व्हायब्रन्स घ्यायचा आपल्याला. व्हायब्रन्स पहिला घ्या 30 आणि दुसरं जे आहे तिथे घ्या 25. तुमच्या हिशोबाने घ्या, मी तात्पुरतं तुम्हाला दाखवण्यापुरतं हे घेतोय. त्यानंतर ओके करून घ्या.
तर बसलाय. त्यानंतर डार्क कलर होऊन जाईल. आता फाईलमध्ये जावा, ओपन अँड प्लेस. आता दुसरा मुद्दा घ्यायचा आहे, म्हणजे तोच म्हणजे वॉटर कलर टेक्स्चर. लोडिंग होऊन द्या. लोडिंग झाल्यानंतर ह्याला पण ट्रेच करून घ्या. ट्रेच करून घ्या. थोडं लॅग मारायला लागलं. तर ट्रेच करून घ्या. ट्रेच करून झाल्यानंतर ओके करून घ्या. ओके केल्यानंतर इथे बघा, पुन्हा लेअरमध्ये जावा. लेअरमध्ये गेल्यानंतर इथे खाली बघा मार्स, जो अर्धा चंद्र आहे ना, त्याच्या डाव्या बाजूला बघा मार्सचा असेल, तो एक लावून घ्या मार्स. तर इथून चुकीने 2 लागले. तर एडिटमध्ये जाऊन स्टेप बॅकवर्ड करा. काही चुकलं तरी स्टेप बॅकवर्ड करू शकता तुम्ही. तर असं काय झालं तर स्टेप आपली बॅक झाली. 1 मार्क्स याला, 1 राहिलाय. तर बघू शकता चुकीने काय झालं, हे लागलं नव्हतं बरोबर. तर लागून गेले. त्यानंतर लेअरमध्ये जाऊन मार्क्सला सिलेक्ट करून इथे बघा तुम्हाला असं हे दिसेल. या बटनावर क्लिक करून इथं काही वेळा लेअर चालू असेल, पण तुम्ही मास्क करून घ्या. इथे मास्क इथे करून घ्या. त्यानंतर इन्व्हाइट त्याच्यावर क्लिक करा. आता ह्याच्याने काय होईल, जे आपण कलरफुल आपलं वॉटर कलर जे टेक्स्चर लावले ते गायब होईल, म्हणजेच काळं होईल. तर काळं झालेलं आहे. त्यानंतर ब्रश टूल सिलेक्ट करून वरच्या साईडने असा हलका मारून घ्या. लोडिंग होऊन द्या. तर वरती बघू शकता तुम्ही काय अशा प्रकारे बसलंय. तर तुम्हाला जरा खाली पाहिजे असेल तर तुम्ही पुन्हा मारून घ्या. एकदम लोडिंग व्हायला वेळ लागेल काय वेळेस. तर बसून गेले, तर पद्धतशीर बसले. आता काय करा, परत ओपन अँड प्लेस. मग कलरफुल बॅकग्राऊंड लोडिंग. कलरफुल बॅकग्राऊंड ओपन झाल्यानंतर ट्रेच करून घ्या, खेचून घ्या. म्हणजे तर ट्रेच झालं आपलं. राईट करून घ्या.
त्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस करून घ्या. मास्क लावा. मास्क लागलाय. इनवाईट. त्यानंतर बाहेर निघून कलरफुल आपलं वॉटर कलर बॅकग्राऊंड खालनं मारून घ्या. लागून द्या. वेळ घेऊन जरा. मला वाटतं लागलंय. लागल्यानंतर मग काय करा. लागलंय त्यानंतर काय. तर मित्रांनो, आपली जरा स्क्रीन रेकॉर्डिंग जी होती ती बंद झाली. तर आता मी तुम्ही इथपर्यंत जर पाहिला असेल, पहिले न्यू प्रोजेक्ट 4x5 साईज, त्यानंतर कलरफुल टेक्स्चर, त्याची कॉपी, लेअर वाय कॉपी, आणि त्याला स्क्रीन करून घ्या. इथं बघा स्क्रीन झाले. त्यानंतर एक न्यू लेअर, त्याला पांढरा ब्रश मारलाय. त्यानंतर वायब्रन्स लावलाय. आणि त्यानंतर वॉटर कलर टेक्स्चर आणि वॉटर कलर बॅकग्राऊंड. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट करायची असते, तीच म्हणजे एक नवीन लेअर घेऊन ब्रश साईज जरा कमी करू. आणि जे आपलं काही डिझाईन केली त्याला जरा मी बारीक करतोय. आणि बरोबर मधोमध पांढरा ठप्पा मारा. तर पांढरा टप्पा बसलाय. आणि मग त्यानंतर तुम्हाला काय कलर बॅलेन्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता. मी तर नाही करत. शेवटला काय असेल वायब्रन्स लावा आपण एक 40-50 एक आपण जे आहे लावून घेतलं. तर काय अशा प्रकारे बनलंय. आता त्यासाठी सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जाऊन एक्सपोर्ट वर क्लिक करा. PNG, JPG जे तुम्हाला काय करायचं आहे ते करून शकता सेव्ह करताना. हे डाउनलोड होणार फाईलमध्ये, पण गॅलरीत दिसत आहे. आता इथे पण काय करायचं आहे, इंचेस 4x5 आणि 500 रेझोल्यूशन सेव्ह करून घ्या. आता आपण बघू गॅलरीत जाऊन कशा प्रकारे सेव्ह झाले. चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि कमेंट शेअर भरपूर करा. जरा व्हिडिओचा बॅकग्राऊंड वाईज जो आहे तो इग्नोर करा.